नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे DMR नर्सिंग. तर मित्रांनो पहा, आज एक नवीन वॅकन्सी घेऊन आलो आहे मी. जी वॅकन्सी असणार आहे नॅशनल हेल्थ मिशन, म्हणजेच नॅशनल अर्बन हेल्थ मिशन जे आहे, म्हणजे मेट्रो सिटीमध्ये जी भरती असते त्यामध्ये, जी की ही एक महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती असणार आहे, ज्यामध्ये जवळपास 145 ते 150 पदांची ही पदभरती असणार आहे. पूर्णपणे कंत्राटी आहे. 23 तारखेला जाहिरात आलेली आहे. आज 25 तारीख आहे. 2 दिवसापूर्वीची ही जाहिरात आहे. ही कंत्राटी आहे, ज्यामध्ये 15व्या वित्त आयोगाअंतर्गत ही पदभरती केली जाते. यामध्ये एक्झाम वगैरे अशा प्रकारचं काही नसते. फक्त तुमचं एक तोंडी मुलाखत घेतली जाते, ज्यामध्ये ग्रुप डिस्कशन असेल किंवा मग डायरेक्टली तुमचं 1-on-1 इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो. त्यानंतर तुमची निवड केली जाते. 11 महिन्याचा बॉन्ड असतो. तर सविस्तर माहिती या ठिकाणी पाहूया. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चॅनलला फर्स्ट टाईम आलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका मित्रांनो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. तर पहा, या ठिकाणी जे आहे कुठल्या जिल्ह्याची निघाली आहे ते पाहायचं गेलं तर पहा, या ठिकाणी ही जी जाहिरात आहे ही वसई विरार शहर महानगरपालिका जे आहे या अंतर्गत ही पदभरती निघालेली आहे. जाहीर सूचना पाहू शकता. या ठिकाणी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान जे आहे, यामध्ये 15 वित्त आयोगामध्ये ही रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याबाबत ही जाहिरात आलेली आहे. तर पहा, या ठिकाणी कोणते कोणते पदं पाहायचं गेले तर यामध्ये जे आहे, सुरुवातीला पहा, फॉर्म कधी भरू शकतो, महत्त्वाचा मुद्दा. वसई विरार शहर महानगरपालिका जे आहे अंतर्गत 15 वित्त आयोगामध्ये 11 महिन्यासाठी ही रिक्त पदे इच्छुक पात्र उमेदवारांनी भरायचं आहे, ज्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, त्यानंतर MBBS पूर्णवेळ, अर्धवेळ या संवर्गातील उमेदवारांना थेट मुलाखती, म्हणजे यांना डायरेक्ट मुलाखती सांगितले. ज्यानंतर आहेत तसेच काही जे पदं आहेत, जसं की या ठिकाणी पहा, स्टाफ नर्स, GNM वगैरे, त्यांचं पण जे आहे ते पण आपण पाहून घेऊ. त्यांना या ठिकाणी मेरिट असं या ठिकाणी वापर केलेला आहे, ते पण पूर्ण पाहून घेऊ. तर या ठिकाणी पहिलं म्हणजे तुम्हाला जे आहे फॉर्म भरायची प्रोसेस जी आहे, या ठिकाणी तुम्हाला पहा 2 तारीख ते 6 तारीख, ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलं, या कालावधीमध्ये काय सांगितलं ते पाहून घेऊ. तसेच वैद्यकीय अधिकारी यामध्ये BMS, स्टाफ नर्स, स्त्री ज्यामध्ये औषध निर्माता म्हणजे फार्मसिस्ट, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजेच MPW या संवर्गातील पदाची थेट मुलाखत न घेता, या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुमची मुलाखत नाही आहे, इंटरव्ह्यू नाही आहे, फक्त मेरिट पद्धतीने पदभरतीची प्रक्रिया करण्यात येईल. म्हणजे तुमचं या ठिकाणी काहीच केलं जाणार नाही आहे. डायरेक्टली तुमचे जे जुने मार्क आहेत, जे तुमचे कॉलेजमधले मार्क आहेत, त्याचं मेरिट लावलं जाईल, ठीक आहे, या ठिकाणी, आणि त्यानुसार तुमची निवड केली जाणार आहे, ठीक आहे. ज्यामध्ये तरी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांची विहित नमुन्यातील अर्ज, आवश्यक त्या गुणपत्र व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती सत्याप्रस दिनांक 2/2/26 ते 6/2/26 रोजीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला बाय हँड त्या ठिकाणी किंवा मग पोस्ट या ठिकाणी सादर करायचं आहे. जे आहे वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, तळमजला, यशवंत नगर, विरार पश्चिम येथे प्रत्यक्षात किंवा बाय हँड किंवा टपालाने कुरिअर सादर करावेत यावे, ठीक आहे, करण्यात यावे असे या ठिकाणी सांगितलं. तर पहा, लक्षात असू द्या, महत्त्वाचा पॉईंट सांगण्याचा म्हणजे या ठिकाणी NHM मधले मोस्टली जे भरती होतात, हे भरती जे आहेत मुलाखतीने होतात, ठीक आहे, जी काही भरले जातात. पण या ठिकाणी जे आहे NHMची भरती ही मेरिटवर होणार आहे. मेरिट इन द सेन्स तुमचं जे काही कॉलेज लाईफमधलं जुनं तुमचं जे काही तुमचं शिक्षण झालं आहे, त्याच्याच मेरिट आधारावर ही भरती केली जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर पहिलं आहे बालरोग तज्ज्ञ, त्यानंतर एपिडेमॉलॉजिस्ट, त्यानंतर शहर गुणवत्ता कार्य समन्वयक, जे काय, त्यानंतर पहा NHMमध्ये पूर्णवेळ अधिकारी, बऱ्याच MBBSचे पण जे आहेत आपल्या मित्रांचे या ठिकाणी जे आहे कमेंट येत होते, तर त्यांच्यासाठी पण या ठिकाणी हे पूर्णवेळ अधिकारी या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. 10 जागा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 75,000 जे आहे या ठिकाणी उच्चतम जे या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे, ठीक आहे. शासनचे जे 60,000 असतील आणि महानगरपालिकेचे 15, असे एकूण जे तुमचे 75,000 या ठिकाणी तुम्हाला सॅलरी असणार आहे. त्यानंतर परत अर्धवेळ पण आहे आणि अर्धवेळ अधिकारी पण आहे. तर 2 या ठिकाणी MBBS उमेदवार न मिळाल्यास, लक्षात असू द्या, महत्त्वाचा हा एक पॉईंट, जे काही MBBSचे विद्यार्थी या ठिकाणी यांना जर नाही भेटले, तर त्या ठिकाणी त्यांनी BMSच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देतील असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पण दोघांचं रजिस्ट्रेशन असलं कंपल्सरी आहे. यामध्ये पगार जर पाहायला गेलं BMSला, तर 25 हे अधिक रुपये, त्यानंतर 15,000 हे कामावर आधारित मोबदला, म्हणजे तुम्हाला 40,000 आहे. तर 40,000 मधले जवळपास तुम्हाला 36 ते 38,000 या ठिकाणी मानधन पडू शकतं. हे BMSच्या कॅन्डिडेटसाठी मी सांगत आहे, ठीक आहे. कामावर आधारित म्हणलं की थोडंफार पगार जे पैसा जे आहे ते कटत असते. त्यानंतर आहे या ठिकाणी
GNM स्टाफ नर्ससाठी स्त्रीसाठी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत एकूण 6 जागा आहेत. कास्टनुसार तुमच्या या ठिकाणी पाहून घेऊ शकता तुमच्या पदासाठी आहेत का यामध्ये. तुमच्या कास्टसाठी GNM BSc वाले अर्ज करू शकतात, पण तुमचं नोंदणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर खुला वर्ग 38% आणि राखीव जो कोणी असतील तर त्यांना 43% तुम्ही या ठिकाणी भरू शकता. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मानधन किती असणार आहे, तर पहा या ठिकाणी एकूण मानधन हे 34,800 असणार आहे, ज्यामध्ये शासन या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुम्हाला 20,000 देईल आणि मनपा या ठिकाणी 14,000 देईल. जवळपास हे तुम्हाला जे आहे खूप चांगलं या ठिकाणी मानधन या ठिकाणी भेटणार आहे. तर पहा या ठिकाणी एकूण तुम्हाला हे जे आहे 34,000च्या जवळपास सॅलरी जाऊ शकते. ठीक आहे. खूप चांगली सॅलरी आहे. आता यामध्ये तुम्हाला 34 का जात आहे हे तर सांगायचं साधं जे आहे, यामध्ये महानगरपालिका तुम्हाला या ठिकाणी 14-15,000 या ठिकाणी मानधन देत आहे. त्यामुळे तुम्हाला एकत्रित मानधन हे तेवढ्यामध्ये चाललेलं आहे. त्यानंतर स्टाफ नर्स जे आहे या ठिकाणी पहा GNM स्त्री 15व्या वित्त आयोगाअंतर्गत. तर या ठिकाणी फॉर्म भरताना एक लक्षात असू द्या, दोन्ही पदे वेगवेगळे आहेत. तुमचं स्टाफ नर्सच आहे, पण या ठिकाणी जे आहे 15 वित्त आयोगामध्ये आहे, या ठिकाणी NHMमध्ये आहे. तर दोघांचं मानधन वेगळं आहे. एलिजिबल क्रायटेरिया सेम आहे, पण मानधन वेगळं. या ठिकाणी 20,000 असेल, या ठिकाणी मनपाचं जे पगार आहे ती तुम्हाला भेटणार नाही. तर ते तुम्ही अर्ज करताना अर्जावर या ठिकाणी जे मनपासाठी भरतायत त्यांनी व्यवस्थित पाहून भरा. 15वा वित्त आयोगामध्ये कोण भरणार आहे आणि NHMमध्ये कोण भरणार आहे. मोस्टली या ठिकाणी NHMमध्ये भरलं तर चांगलं राहील असं मला वाटतं, ज्यामध्ये तुम्हाला मानधन चांगलं भेटणार आहे. ठीक आहे. यामध्ये 12 पदं आहेत एकूण, ज्यामध्ये तुम्हाला GNM BSc वाले अर्ज करू शकतात. तर नोंदणी खूप गरजेची आहे. 38-43 वयोमर्यादा असेल, 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर NHMमध्ये फार्मासिस्ट जे आहे, फार्मासिस्ट ऑफिसर जे काय आहे त्याची जर वॅकन्सी पाहायला गेली तर ज्यामध्ये तुम्हाला एकूण जे आहे या ठिकाणी एक पद आहे. D आणि B फॉर्मवाले भरू शकता. तर रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी आहे. 20,800 तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परत या ठिकाणी औषध निर्माता नॅशनल ट्युबरक्युलोसिस इरॅडिकेशन प्रोग्राम अंतर्गत पण आहे, एक जागा आहे, पण या ठिकाणी सॅलरी 17,000 या ठिकाणी तुमची असणार आहे मित्रांनो. परत लॅब टेक्निशियनसाठी पण आहेत 3 जागा आहेत. BSc DMLT असणं गरजेचं आहे. 18,700 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. परत या ठिकाणी MPWची वॅकन्सी पण निघालेली आहे, ज्यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी जे आहे किंवा आरोग्य सेवक ज्याला म्हटलं जातं, 15व्या वित्त आयोगामध्ये पुरुषांसाठी आहे, लक्षात असू द्या. ज्यामध्ये एकूण 37 पदं आहेत. खूप चांगले पदे या ठिकाणी आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 18,000 मानधन दिले जाणार आहे. पण लक्षात असू द्या फॉर्म कोण भरू शकतात, ते एक महत्त्वाचा पॉईंट. 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकल जे आहे ट्रेनिंग कोर्स होणं गरजेचं आहे, किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स आहे हे पण होणं गरजेचं आहे. यापैकी कोणतंही एक असलं तर चालतं. 18,000 या ठिकाणी तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढची माहिती पाहिजे. अपडेट जे सर्व आहेत हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील vvcmc.in या वेबसाईटवर. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सगळं जे आहे पाहू शकता. वसई विरार कॉर्पोरेशन जे काही आहे ते, त्या ठिकाणी तुम्ही ही वेबसाईटवर सर्व अपडेट वगैरे जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी वयोमर्यादा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेली आहे, ते तुम्हाला पाहून घ्यायचे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही अर्ज करण्याचे अनुभव वगैरे जर असेल, अर्ज केलेले जुने काही तुमचे कुठे काम केलेले, नक्कीच त्या अनुभवचं तुम्ही प्रमाणपत्र म्हणजेच एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जोडा, जेणेकरून तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जे आहेत जास्त असतात मित्रांनो. त्यामुळं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कधी पण जोडणं हे चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आहे कुटुंबाचं प्रमाणपत्र. हे एक महत्त्वाचा नियम आहे, ज्यामध्ये तुम्हाला एका घरामध्ये म्हणजे एका पती पत्नीला 2च बाल असणं, पाल्य असणं म्हणजे मुलं असणं गरजेचं आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ते तुम्ही एक सर्टिफिकेट आहे जोडून तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर पाहायचं गेलं तर पहा या ठिकाणी महत्त्वाची काही माहिती आहे का. अर्ज अशा प्रकारे आहे पहा. अर्जाचा नमुना या ठिकाणी तुमचा फोटो भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करतायत ते पण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं. लक्षात असू द्या तुम्हाला स्टाफ नर्ससाठी 2 गोष्टी सांगणं गरजेचं आहे, कारण NHM अंतर्गत म्हणजे जे आहे या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी स्टाफ नर्सला 20,000 पगार होती आणि एका ठिकाणी जवळपास 34,000 पगार होती. तर त्या ठिकाणी जे कुठे भरताय, महानगरपालिका अंतर्गत का NHM अंतर्गत, तर ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल, ज्या ठिकाणी ते तुम्ही
भरणार आहेत, कारण त्यानुसारच या ठिकाणी तुमची पगार पण ठरेल. 34 पण असू शकते किंवा मग 20 असू शकते, जे तुम्ही अप्लाय केले त्यानुसार. आणि बाकी जे आहे MPW वगैरे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. व्यवस्थित माहिती भरायचे, नाव, स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, पत्रव्यवहार, ईमेल ID सर्व ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. यामध्ये काही तुम्हाला मोस्ट ऑफ द चुका तर काही होणार नाहीत. अर्जासोबत डॉक्युमेंट वगैरे कोणते भरायचे, तर हा आहे लहान कुटुंबाचा फॉर्म. या ठिकाणी तुमचं नाव, ठीक आहे, तुम्हाला वय, तुमचं वर्ष वगैरे, तुमची कंत्राटी अर्ज दाखल केलेला आहे, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित भरायचे. तुमचं स्वाक्षरी, नाव आणि ठिकाण, दिनांक भरून या ठिकाणी सबमिट करायचं. संपूर्ण PDF जी आहे ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट करून टाकतो, ठीक आहे. टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं टेलिग्राम चॅनल, त्यावर ही जी PDF आहे ही PDF मी टाकून ठेवेल. त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. जाण्याचा सोपा पर्याय आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली जायचं आहे. ही व्हिडिओ चालू खाली असताना जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करायचं. त्यावर तुम्हाला टेलिग्रामची आपल्या सर्व ग्रुपची लिंक भेटेल, ज्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि PDF जी आहे ही टेलिग्रामवर असेल, ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा. असे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, बेल आयकन बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते लवकरात लवकर येऊन जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.